बॅट्समन जायचं जरा धावत जा. अवधूत दादा जरा जावा. सुंदर गोलंदाजी अमित राज यांच्या पहिल्या चेंडूवरती अतिशय बोटाची जादू दाखवली. पहिल्या चेंडूवरती पहिला बळी घेतला अमित राज चव्हाण यांच्या माध्यमातून. या ठिकाणी चेंडू उंचवला खरा पण चेंडू गेला गोसंगी क्षेत्रामध्ये. मिळेल एक धाव. या एक धावेने कोळी संघाचा झाला श्री गणेशा. धावफलकावरती धाव लागली ती एक. थोडा चेंडू द्यायचा. नवीन नवीन चेंडू नवीन बॉल द्या. पटापट करा. बॉक्स आणा इकडे. बॉक्स इकडे आणा. बॉक्स घ्या इकडे. बॉक्स इकडे द्या दादा. अजून 2-3 बॉल घ्या इथं. जुना राहू दे की लागतो. काढायला टाइम लागतोय. त्याच्यामध्ये एक बॉल टाका की इकडे घ्या. अजून 2-3 बॉल काढून घ्या. बॉल संपला आहेत ना. पुढील चेंडू नवीन आहे का. धावफलकावरती धावा लागतात त्या. या ठिकाणी हलका तंटवलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला कळाला नाही. चेंडू करून जातो. 2 धावा या ठिकाणी केले पूर्ण. 2 नाही 1 झालं. किती आला विचारा स्कोर. 1 धाव आहे की 2 आत्ताचा. 1 धाव. ओके 1 धाव. 2 झाले. तिथून जाऊन सांगा त्यांनी. बसा आता बसा. या ठिकाणी मात्र सुनीलने दिला ऑफसाईडच्या दिशेला टोलेला चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स आणि चेंडू मात्र नैसर्गिक अडथळा निर्माण झाला. चौका होता पण या ठिकाणी 3 धाव केल्या पूर्ण. 3 धाव ना. ओके बघा ना तिकडे थांबून. बघा ना तिकडे आता थांबून. मग तिकडे या ठिकाणी चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स जाईल सीमारेषेच्या पार. पुन्हा एकदा येईल चौकार. अवधूत यांच्या बॅटमधून आलेला सुंदर असा चौकार. या चौकानंतर अवधूत खेळतोय. या ठिकाणी उंचावत मारलेला चेंडू यावेळेला मात्र जाईल सीमारेषेच्या पार. पहिल्या बॉलवरती विकेट घेतल्यानंतर मात्र अमित राज यांच्या गोलंदाजीवरती चांगला समाचार घेतला असं म्हणायला हरकत नाही. धावफलकावरती धावा लागल्या त्या 15 धावा. अक्षरशः अवधूत आणि सुनीलनी 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 15. थोडं स्पीडअप द्यायचं चला. पुढील गोलंदाज विराज. मगापासून ज्याने सुंदर गोलंदाजी केली. मगापासून जवळजवळ 3 मॅच मध्ये ज्याने फक्त 2 आणि 3 धावा दिल्या आणि 3-3 4-4 चेंडू डॉट काढले असा गोलंदाज आला विराज. आणि सामना करेल तो सुनील. मगाशी सुंदर फलंदाजी केली होती तो सुनील आता मैदानात मात्र आहे आणि विराज यांच्या गोलंदाजीचा पहिल्या चेंडूचा करेल सामना. या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा खेळून काढलाय. तिकडून बोला अंपायरला. जे काय बोलायचं या ठिकाणी उंच हवेत मारण्याचा प्रयत्न पण चेंडू गेला या ठिकाणी गोसंगी क्षेत्रामध्ये. दुसरा चेंडू द्या. चला पुढील चेंडू विराज यांचा सामना करेल पुन्हा एकदा सुनील. धावफलकावरती धावा लागले त्या 16. 2 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा सामना करेल सुनील. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तैनात. बघूया काय होतंय. आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे. संधी निर्माण केली होती. 1 धाव केली पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी केली पूर्ण. विराज यांनी मात्र संधी निर्माण केली होती पण या ठिकाणी मात्र संधीचं सोनं निर्माण करता आलं नाही.
पुढील चेंडू विराजांचा. सुंदर असा हा चेंडू निर्धाव पद्धतीचा खेळून काढला. या ठिकाणी धावफलकावरती धावा लागल्या त्या फक्त 18 धावा, 18 धावा. अजूनही मात्र या ठिकाणी सुनील खेळतोय. पुढील चेंडू सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी विराटच्या माध्यमातून पाहायला दिली. 3 चेंडू डॉट आणि 3 धावा दिले फक्त. या ठिकाणी धावफलकात धावा लागत त्या 18 धावा. शेवटचं शतक गौरवच्या माध्यमातून फेकला जाईल. सामना करेल तो अवधूत. या अवधूतने मगाशी सुंदर अशी फलंदाजी केली. जवळजवळ 1 षटकार 1 चौकार आणि धावून 4 धावांचं समीकरण त्याने 5 धावा काढलेले. तोच अवधूत आता मैदानामध्ये उतरला दिसतोय गौरव यांच्या गोलंदाजीचा सामना करताना. या ठिकाणी उंचावत मारलेला या चेंडू पंचांचा येईल. नो बॉलचा इशारा आणि मिळेल अतिरिक्त 1 धाव. पीड असेल पुढील चेंडू. नाही 2 रन भेटले आता. 1 डे आणि 9 बॉलचे 2 धावा मिळतील याच्यावरती. पुढील चेंडू असेल प्रीहिट. गौरव यांचा हा बिमर 2 धावांचा भर करेल कोळेवा संघासाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. स्वतः गौरव आहे तैनात. या ठिकाणी सुनीलला लागेल परतावा पण प्रीहिट आहे हा. अवधूतला 1 रन आला ना. 1 धाव या ठिकाणी मिळालेली आहे. एकच झाला अवधूत. पुढील चेंडूचा सामना करेल तो सुनील. 1 बॉल झाला. जोरदार मारण्याचा प्रयत्न. गॅप शोधून काढला. या ठिकाणी पहिला काय होतो 1 धाव केली पूर्ण. दुसऱ्या धावेचा होईल का प्रयत्न. अतिशय चपळाईने दुसरी धाव यशस्वीरित्या. कोणताही धोका नाही. 2 धाव झाल्या पूर्ण. या 2 धावेनंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या 23. धावा. पाहूया पुढील चेंडू. या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेने टोळला. गॅप मधून जातोय चेंडू. दन 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 कर देतोय. 1 बाउंड चौकार सुनील यांच्या बॅट मधून. धावफलकावरती धावा लागला त्या 27. पहिला नव्हता नंतर एक सिंगल आली नंतर 2 आणि चौका. 27 धावा धावफलकावर लागतात. गौरव यांना आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करावा लागेल कारण का स्कोर थांबवावं लागेल कारण का धावफलकावरती धावा झळकत आहेत त्या 27 धावा. शेवटचं शतक. या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर असा थ्रो मारला गेला होता आणि अतिशय चपळाईने गौरवने हाईटला उडी मारून हा थ्रो पकडला गेला अथवा अजून एक रन एक्स्ट्रा गेली असती. या ठिकाणी आता खेळतोय तो अवधूत. पुढील चेंडू गौरव यांचा चेंडूचा सामना करेल अवधूत. पाहूया अवधूत काय करतोय आपल्या संघासाठी आणि गौरव काय करतोय आपल्या संघासाठी. गुंडाळे की कोळी. जोरदार मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी प्रयत्न फसला गेलाय आणि या ठिकाणी मात्र सुनील यांना लागेल परताव. चला पुढील बॅट्समॅन जायचं. धावत जायचं जरा. रशिकांत जायचं पुढे. पुढील बॅट्समॅन रशिकांत. काय नाही बसलोय स्कोर लिहायला. 1 बॉल झाला. 1 रन आला. 1 बॉल झाला. 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 1 बॉल झाला.
तिसरी मॅच जितला जाते आता उंडाळीचा आणि कोळ्याची चालू आहे. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एक रनआउटची संधी. 29 झाला. यानंतर धावफलकात धावा लागला ते 29 धावा, 30 करायचे. 30 धावा प्रति ओव्हर. आउट आहे का? आउट आहे ना? रन ना आताची. रन ना आताची एक पण. 28 धावा झालेत, 29 धावा करायच्या आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं कोळी संघ. चला मित्रांनो थोडा घाई करा. कोळी संघ जरा क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. कोळी संघ खूप वेळ झालेला आहे. परत माका बोलूचा नाही की अंधार पडला ओव्हर कमी काय केलाय म्हणून. मी आत्ताच सांगतोय लवकर जायचं आहे मैदानमध्ये. कोळी संघ जावा, कोळी संघ जरा पुढे पुढे घ्या. तो राहिला मागे, बाकीचे पण जावा पुढे. चेंडू नवीन चेंडू. त्याला दादा दिले चेंडू गेले आयोजक. हे दादा जरा आयोजक त्याला अंपायरला पाण्याची सोय करा. आयोजक थोडी पाण्याची सोय करा त्यांना. बॉल आहे का विचारा. पंच बॉल आहे का? चला पाणी द्यायचं जरा पंचांना. ते चेंडू घ्या, जरा चेंडू घ्या आयोजक, चेंडू घ्या. चला क्षेत्ररक्षण समजून घ्यायचं मित्रांनो, वेळ कमी आहे. GTC ना करतोय फॉलो सामना. चला सामना त्वरित चालू करायचा. पंच पहिल्या गोलंदाजीवरती तैनात आहे सुनील. मला कुठे काय करायचं. किती धावा करायची? 29 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. 18 चेंडू 29 धावा, जवळजवळ 6 चेंडू 10 धावेचं समीकरण आहे. सुनील यांचा पहिला चेंडू. सामना करतील अमित्रा चौहान. व्हिडिओ तर दिसतील ना आपल्याला इंस्टाला. व्हिडिओ तर पहिला चेंडू, पहिला बॉल अमितराज यांच्यासाठी फेकला गेला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि एकच धाव मिळेल. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली. हुंडाळी संघाचा एक धावेला होतो. स्त्री गणेशा धाव फलकावरती पहिली धाव लागते. एक धाव आणि या ठिकाणी सुनील यांचा पहिला चेंडू संपला. दुसऱ्या चेंडूचा सामना करेल विराज. विराज यांचा पुढील सुनील यांचा पुढील चेंडू. इकडे लक्ष द्या रे बाबा. लक्ष आहे हो. दुसरा चेंडू विराज सामना करेल. या ठिकाणी उंचावत मारलेला चेंडू या ठिकाणी समालोचक कक्षाच्या जवळ जाऊन येतोय षटकार.
विराज जबरदस्त यारकर पद्धतीचा खोडून काढलेला हेलिकॉप्टर शॉट म्हणावा लागेल हा विराजच्या बॅटमधून आला. जन 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 षटकार. त्याला बॉल घ्या म्हणा पटकनी. एकच आहे इव्हेंटची नको आपल्याला. चला छोटा खेळाडू जातो पंचासाठी. नाही इथला बॉल गेला काय? आत गेलाय यात्रा. नवीन बॉल द्या नवीन बॉल. तू फोडू नको थांब भेटला वाटतं बॉल आहे का? आहे खेळ तिथं. हाय जो काय भेटला ती पोरा. हा चेंडू भेटलाय. तो नवीन चेंडू घ्या. अतुलने बाहेर फेकलेला चेंडू घ्या. पुढील चेंडू सुनील यांचा सामना करेल पुन्हा एकदा विराज. हलक्या आता जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहिला मिळाले. अतिशय चपळीने जाणारा हा चौकार मात्र हातमध्ये टाकला आणि चौकार आणला. या ठिकाणी याच चेंडूवरती मिळाल्या 2 धावा. या दोन्ही धावा बलकावरती धावा लागतात त्या 9 धावा. अजून 20 धावांची आवश्यकता आणि अजूनही सुनील गोलंदाजीवरती आहे तैनात. समालोचक कक्षाला पुन्हा एकदा येतोय हा षटकार. किरण काटेकर यांच्या एका हातामध्ये बसला हा झेल आणि या षटकानंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या 15. 4 चेंडू 15 धावा. 14 धावांची आवश्यकता. जबरदस्त यारकर पद्धतीचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा झाला प्रयत्न पण पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चपळाईने अतिशय कमालीने टाकलेला सुनील यांचा चेंडू गेला निर्धाव पद्धतीचा. पुढील चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा उंच हवेत मारलेला चेंडू. या ठिकाणी ऋषिकेश आहे तयार आणि ऋषिकेश हा कॅच सोडणार नाही. विराज यांना लागेल परतावं. हा इंस्टाला किती बॉल झालं याचं? 5. अक्षरशः हा विकेट खूप महत्वाची होती. विराज यांची जबरदस्त विकेट या ठिकाणी विराजची जागा घेण्यासाठी निरंजन निकम मात्र मैदानामध्ये. निरंजन दादा जरा थोडं स्पीडअप घ्यायचंय. थोडं लवकर जायचंय. कॅप्टन टीमचे कॅप्टन निरंजन दादा या जरा स्पीडअप घ्या. काय आलं लाच्या बॉल ओव्हर झाली. पुढील चेंडू या ठिकाणी अमित्राची बॅट फिरली आणि ऋषिकेश आहे तयार. जोरदार प्रयत्न केला होता या ठिकाणी ऋषिकेश यांनी आणि पण हा चेंडू गेला सीमारेषेच्या पाठीवर. षटकार अमितराज यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार असेल. किती धावा झाल्या? 21. 10 फलकावरती धावा लागल्या ते 21. अजून 8 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र संधी निर्माण झाली. भैया दोघांच्या भांडणात मात्र तिसऱ्याचा लाभ झाला आणि या ठिकाणी चेंडू गेला सीमारेषेच्या पार. येईल चौकार. बॉलरचं नाव काय नाही सांगितलं. राहू दे. पाशा खांडली. पुढील चेंडू काम असतंय रे. आता 4 धावांची आवश्यकता. अतुल यांचं जोरदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सर्कलच्या आतमध्ये अडवलेला चेंडू अक्षरशः 4 धावेच्या दिशेने जात होता. अजून 4 धावेची आवश्यकता. दुसरं षटक चालू.
आणि हा आलाय समोरच्या दिशेने षटकाराच्या स्वरूपात गेलेला चेंडू मात्र सुनीलच्या हातात आला आणि या ठिकाणी होतोय अमितराज चव्हाण आउट. मुंबई हायकोर्टाचे वकील ॲडव्होकेट शिरोही साहेब शिरोळे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. हायकोर्टाचे वकील आहेत ॲडव्होकेट साहेब या ठिकाणी वकील साहेब या ठिकाणी आले त्याबद्दल आयोजक आणि कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. 16 वर्षाचा खेळाडू मैदानामध्ये आलाय आणि 4 धावांची आहे गरज. हलक्या हाताने ठेवलेला चेंडू या ठिकाणी जाईल डिक्वेल झोन मध्ये मिळेल एक धाव. कोणी संघाने फास आवडला पण तो आवडण्याची वेळ खूप चुकली. ही जर पहिल्या ओव्हरमध्ये हा खेळ झाला असता तर कदाचित या क्रिकेटच्या पलटावरती चित्रपट काहीतरी वेगळा दिसला असता. पण अमित राज आणि विराज यांनी जवळजवळ मॅच खेळाडूंच्या हातात आणून दिली आहे. गॅप मधून मारलेला हा चेंडू पहिला एक धाव केली पूर्ण. दुसरा धावीचा होईल का प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा झाली पूर्ण. तिसऱ्या धावेचा होईल का प्रयत्न. विराजने अतिशय चपळ तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली आणि उंडाळे संघ या ठिकाणी फायनल मध्ये झालंय दाखल. हार्ड लक बॅड लक कोळे संघ आणि विजेता संघ ठरलाय